नमस्कार, मी शिल्पा। आज आपण थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त असे ठरणारे डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत। थंडीच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास होतो। या त्रासांवर अतिशय उपयुक्त असे हे डिंकाचे लाडू आहेत। चला तर मग वेळ न घालवता हे डिंकाचे लाडू एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते बघूयात। सर्वात आधी आपण डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते पाहून घेऊयात। इथेही मी अर्धा किलो खारीक पावडर घेतलेली आहे। खारीक आणून त्यामधील बिया काढून नंतर खारका वाळवून त्याचे तुकडे करून नंतर खारका मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही रेडीमेड खारीक पावडर देखील येथे वापरू शकता। घरी खारीक पावडर करणं म्हणजे खूप कष्टाचे काम आहे। त्याने तुमचा जो काही मिक्सर आहे तो देखील खराब होऊ शकतो। त्यामुळे खारीक पावडर शक्यतो तुम्ही विकत आणू शकता। त्यासोबत आपल्याला इथे लागणार आहे सुकं खोबरं। इथे मी 200 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। तसेच आपल्याला इथे लागणार आहे अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम खजूर। इथे मी बाजारामध्ये जी रेडीमेड सीडलेस खजूर भेटते तीच घेतलेली आहे। हवं तर तुम्ही बिया असलेली खजूर आणून त्यामधील बिया काढून नंतर ती अर्धा किलो मोजून घेऊ शकता। तर हे जे 3 मेन साहित्य आहेत हे आपल्याला इथे लागणार आहेत। अर्धा किलो खारीक पावडर, अर्धा किलो खजूर आणि 200 ग्रॅम किसलेलं सुकं खोबरं। या साहित्यासोबतच आपल्याला जे इतर साहित्य लागणार आहे ते म्हणजे 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम डिंक, पाव कप इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत, 2 चमचे भाजलेली खसखस, 1 चमचा सुंठ पावडर, तसेच 25 ग्रॅम भोपळ्याच्या बिया आणि 25 ग्रॅम इथे मी टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत। या दोन्ही पण बिया देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, त्यामुळे इथे त्या देखील मी घेतलेले आहेत। आता हे घेतलेले सर्व साहित्य भाजून घेण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे 1 कप साजूक तूप। इथे मी मेजरिंग कपच्या साहाय्याने साजूक तूप मोजून घेतलेलं आहे। साजूक तूप घेताना ते आधी वितळवून मग ते कपाने मोजून घ्यावं। आता आपण लगेच लाडू बनवायला सुरुवात करूया। गॅस ऑन करून गॅसवरती इथे मी कढई ठेवली आहे। कढई गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपण जे काही पांढरे तीळ आहेत ते भाजून घेणार आहोत। गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, कारण तिळामध्ये उष्णता असते आणि हिवाळ्यामध्ये जे काही तीळ आहे ते सर्वांनी आवर्जून खाल्लेच पाहिजेत। तर इथे तुम्ही बघू शकता जे काही तीळ आहे ते छान असे भाजलेले आहेत। आता हे तीळ आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। आता पुन्हा मी आधीचीच कढई गॅसवरती ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवून आता कढईमध्ये भोपळ्याच्या बिया आणि टरबूजाच्या बिया टाकून घ्यायच्यात। आता ह्या बिया देखील आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप देखील टाकून घेऊयात, म्हणजे ज्या काही बिया आहेत ते छान अशा भाजल्या जातील। या दोन्ही पण बिया भाजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन त्या भाजल्या जातात। तर इथे आपल्या दोन्ही पण जे काही बिया आहेत त्या छान अशा भाजलेल्या आहेत। आता ह्या देखील आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात। इथे या दोन्ही पण बिया मी सेपरेट डिशमध्ये काढून घेते। आता याच कढईमध्ये मी सुकं खोबरं देखील भाजून घेते। किसलेलं जे काही सुकं खोबरं आहे ते देखील आपल्याला लो फ्लेमवरती हलकसं तांबूस होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचे। साधारण 4 ते 5 मिनिटे हे सुकं खोबरं भाजण्यासाठी लागतात। आपण हे खोबरं किसून घेतलेलं आहे, त्यामुळे हे खोबरं भाजण्यासाठी देखील फार जास्त वेळ लागत नाही। पण हे खोबरं भाजत असताना आपल्याला ते सतत हलवत राहायचे। इथे मी सुकं खोबरं देखील छान असं हलक्याशा तांबूस कलरवरती भाजून घेतलेलं आहे। आता हे देखील आपण तीळ काढलेल्या परातीमध्येच काढून घेऊयात। आता कढईमध्ये आपण बदाम भाजून घेणार आहोत। बदाम कढईमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे। साधारण 1 ते 1.5 चमचा तूप यामध्ये मी टाकून घेते। आता तुपामध्ये बदाम आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। फार जास्त डाग पडेपर्यंत बदाम भाजायचे नाहीयेत। आपल्याला यामधील फक्त मॉइश्चर कमी करायचं आहे। तसेच बदाम अशा पद्धतीने भाजून घेतल्याने लाडूमध्ये ते खायला अतिशय छान असे लागतात। इथे बदाम मी छान असे भाजून घेतलेत। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे, यामध्येच आपण काजू देखील टाकून घेऊयात आणि काजू देखील आपण साधारण अर्धा ते 1 मिनिटे छान तुपामध्ये भाजून घेऊयात। इथे मी काजू आणि बदाम सेपरेटली भाजून घेतलेले आहेत। हवं तर तुम्ही एकत्रितपणे काजू आणि बदाम येथे भाजून घेऊ शकता। इथे आपले काजू देखील छान असे भाजले गेलेले आहेत। आता हे देखील आपण बदाम काढलेल्या भांड्यामध्येच काढून घेऊयात। आता कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे, यामध्येच मी खारीक पावडर देखील टाकून घेतली आहे। आता ही खारीक पावडर देखील आपल्याला सतत हलवत 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवरती छान अशी भाजून घ्यायची। ही खारीक पावडर भाजत असताना यामध्ये आपल्याला तूप टाकायची अजिबात गरज नाहीये। तूप न टाकताच आपल्याला ही खारीक पावडर सतत हलवत छान अशी भाजून घ्यायची। तसेच खारीक पावडर भाजत असताना ती आपल्याला सतत हलवत राहायची आहे, नाहीतर ती कढईला खाली करपू शकते। इथे मी खारीक पावडर देखील 2 ते 3 मिनिटे छान अशी भाजून घेतली। आता ही खारीक पावडर देखील आपण परातीमध्ये काढून घेऊयात। आता कढईमध्ये आपल्याला उरलेलं जे काही कपामधील संपूर्ण तूप आहे ते टाकून घ्यायचं आहे। तूप चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये डिंक तळून घेणार आहोत। तर इथे मी आता डिंक तळून घेते।
डिंकाचे जर फार मोठे मोठे तुकडे असतील तर तुम्ही ते मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता किंवा मग बत्त्याने फोडून देखील घेऊ शकता। डिंक तळण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन तो फुलला जातो। तर जो काही डिंक आहे तो देखील इथे मी तळून घेतलाय। डिंक तळल्यानंतर कढईमध्ये जे काही उरलेलं तूप शिल्लक आहे यामध्येच आपण जी काही खजूर आहे ती देखील थोडीशी भाजून घेणार आहोत। जी काही संपूर्ण सीडलेस खजूर आहे ती मी कढईमध्ये काढून घेतली। आता सतत हलवत आपल्याला ही खजूर देखील छान अशी तुपामध्ये भाजून घ्यायची आहे। इथे खजूर भाजत असताना गॅसची जी फ्लेम आहे ते आपल्याला लोच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने प्रेस करत करत ही खजूर छान अशी भाजून घ्यायची। अशा पद्धतीने खजूर भाजून घेतलेली जी काही खजूर आहे ती छान अशी मऊ होते आणि तसेच ती मिक्सरमधून पटकन बारीक देखील होते। हवं तर तुम्ही ही खजूर आधी मिक्सरमध्ये बारीक करून मग अशा पद्धतीने तुपामध्ये भाजून घेऊ शकता। तर जी काही खजूर आहे ती छान अशी आपली भाजून झालेली आहे आणि ती तुम्ही बघू शकता जी काही खजूर आहे ती छान अशी मऊ देखील झाली आहे। आता ही खजूर देखील आपण परातीमध्ये काढून घेऊयात। तसेच आता यामध्ये आपण टाकूयात तळून घेतलेला डिंक, त्यासोबत आपण जे काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत ते देखील आपण परातीमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढईमध्ये जे काही उरलेलं तूप आहे ते संपूर्ण तूप आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला छान असे मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। हे आता गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचंय। हलकसं थंड झाल्यानंतर मग आपण ते हाताच्या साहाय्याने देखील मिक्स करून घेऊ शकतो। आता हे हाताच्या साहाय्याने मी छान असे मिक्स करून घेते। जे काही खजूर आहे ते आपण तुपामध्ये भाजून घेतली आहे त्यामुळे ती गरम आहे, त्यामुळे हाताला चटके बसणार नाहीत याची दक्षता घेऊन आपल्याला खजूर छान अशी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। इथे हे सर्व छान असे मी एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकायचे आणि आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे। फार जास्त आपल्याला ते बारीक करायचं नाहीये, फक्त त्याला बाइंडिंग येईपर्यंतच हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। सेम प्रकारे आपण राहिलेले जे काही सर्व मिश्रण आहे ते देखील मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। इथे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून बारीक करून घेतले, त्यासोबत इथे मी अर्धा कप हा किसलेला गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ देखील आपल्याला थोड्याशा मिश्रणासोबत मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ व्यवस्थितपणे यामध्ये मिक्स होईल। तर इथे गूळ देखील मी मिक्सरमधून छान असं फिरवून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला परातीमध्ये काढून पूर्णपणे हे एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचंय। इथे गूळ वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, कारण आपण यामध्ये आधीच खजूर वापरलेले आहे। खजूरमुळे या लाडूला परफेक्ट प्रमाणामध्ये गोडपणा येतो। पण तुम्हाला जर लाडू अजून गोड हवे असतील तर मी दाखवल्याप्रमाणे अर्धा कप किसून गूळ तुम्ही येथे यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये आपण मगाशी भाजून घेतलेल्या भोपळ्याच्या आणि टरबूजाच्या बिया देखील टाकून घेऊयात। ह्या बिया देखील आपल्याला या मिश्रणामध्ये छान अशा मिक्स करून घ्यायच्यात। यासोबत यामध्ये टाकायचे आहे सुंठ पावडर आणि भाजून घेतलेली खसखस। आता आपल्याला हे सर्व छान एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचे, म्हणजे सर्व बिया, खसखस आणि सुंठ पावडर या मिश्रणामध्ये छान व्यवस्थितपणे मिक्स होईल। इथे हे डिंकाचे लाडू बनवताना आपण कोणत्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाहीये। आपण येथे सीडलेस खजूर वापरलेले आहे। सीडलेस खजूर आपण तुपामध्ये छान अशी परतवून घेतलेली आहे, त्यामुळे या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं। हे संपूर्ण मिश्रण हाताच्या मदतीने अशा पद्धतीने चुरून चुरून छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण जे काही मिश्रण आहे छान असं एकजीव झालेलं आहे। आता आपण लगेच लाडू वळायला घेऊयात। इथे मी काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत लाडूच्या सजावटीसाठी। आता आपण लगेच लाडू तयार करायला घेऊयात। हे लाडू बांधण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही, अगदी पटपट ते बांधले जातात। आपण हे मिश्रण जे आहे यामध्ये तूप वापरलेलं आहे। हाताच्या उष्णतेमुळे जे काही तूप आहे मिश्रणामधील ते रिलीज होतं आणि जो काही लाडू आहे तो अगदी पटकन असा वळला जातो। इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा आपला जो काही डिंकाचा लाडू आहे ते तयार झालेला आहे। सेम प्रकारे राहिलेले मिश्रणाचे देखील आपण लाडू तयार करून घेऊयात। तसेच हे लाडू बनवत असताना ते खूप मोठ्या मोठ्या आकारामध्ये बनवायचे नाहीत, कारण जी काही खारीक आहे ती पचायला थोडीशी जड असते, त्यामुळे थोडेसे छोट्या आकारांमध्ये आपल्याला हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व मिश्रणाचे जे काही लाडू आहे ते तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे आपले हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। हे सर्व बनवलेले लाडू जर आपण वजनी प्रमाणामध्ये पाहिले तर इथे तुम्ही बघू शकता 1.5 ते 2 किलोच्या आसपास हे लाडू भरलेले आहेत। थोडंसं प्रमाण इकडे तिकडे होऊ शकतं। योग्य प्रमाण वापरलं की हे बिना पाकाचे डिंकाचे लाडू अगदी मऊसूद असे तयार होतात। एक लाडू इथे मी तुम्हाला फोडून दाखवते। तुम्ही बघू शकता अतिशय मऊसूद अशा प्रकारचे हे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही या पद्धतीने हे डिंकाचे लाडू एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। हे डिंकाचे लाडू बनवल्यानंतर महिनाभर आरामात टिकतात। तुम्हाला माझी आजची
डिंकाचे लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।